मी जॉब करून ज्या गोष्टी करतोय हे सोपं नाही आहे माझ्यासाठी. मला माहिती आहे की मी सकाळी 7 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत मी जर कामावर असलो त्यानंतर तुझ्या शरीराचं तुझं मेंटली तू नाही राहत. एक असतं शारीरिक एक्झर्शन, एक असतं मेंटल एक्झर्शन. मेंटल एक्झर्शन नंतर तू एखाद्या कलेच्या सरावाला, प्रॅक्टिसला, रियाजाला बसायचं म्हटल्यावरती तुझं शरीर पण तुला साथ द्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा तू खूपच जास्त तुला त्या गोष्टीचं भूक असते. आणि ती जर असेल तरच मला वाटतं गोष्टी पुढे सरकतात ना. अदरवाईज यू आर जस्ट की मी करतोय बस. अरे हा चांगला चित्र करायचा सगळ्यात मोठा श्राप आहे हा एका कलाकारासाठी. म्हणजे ॲट टाइम्स यू आर युअर ओन पपेट. येस, बट समटाइम्स द स्ट्रिंग्स आर नॉट इन नॉट इन युअर हँड. स्थिरता ही कलेची वैरीण आहे असं म्हणतात. स्थिरता, मला असं वाटतं की स्थिरता तुमच्या डेडिकेशनची पाहिजे रादर दॅन मीडियमची. तुम्ही एखाद्या मीडियमच्या प्रेमात पडलात आणि तेच करत राहिलात तर मला वाटतं अनुभूती तुम्ही कशी घेता. बघ परत विषय तिथेच येतो फिरून की तुम्ही जे कॅथार्सिस मगाशी आपण बोललो, कॅथार्सिस म्हणजे ही एक गोष्ट अशी आहे की रिलीज ऑफ रिप्रेशन. तुम्ही एखादी गोष्ट बघता, छान जेवण आलं तुमच्यासमोर, तोंडाला पाणी येतं. आता हे अशा अनेक गोष्टींमध्ये आपलं रिलीज होत असतं कॅथार्सिस. आणि हेच बघत असताना म्हणजे आपण एक सिम्पल हे विचार केला तर की जर आपण स्थिर राहिलो, जर जेवणाबद्दलच बोलतो तर जर तुला दाल तडका आवडतो तर तू रोज दाल तडका खायला लागलास तर काय होणार, एका दिवशी तुला वीट येणार, त्याचा कंटाळा येणार.